एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याचा मुलगा थोडासा मंद बुद्धीचा होता, परंतु त्याची सून मात्र खूप हुशार आणि शहाणी होती. एक दिवस त्याचा मुलगा घराबाहेर झाडाखाली बसून कुऱ्हाडीचा दांडा तयार करत होता. तितक्यात तिथे तिघेजण आले व त्या शेतकऱ्याच्या मुलाला म्हणाले, तुला आमच्या राजाने बोलावले आहे. आमचा राजा म्हणजे समुद्राचा राजा म्हणजे देव आहे. त्याला बोलावण्यासाठी आलेली माणसे काळी कभिन्न होती. ते बहुतेक राक्षसांचे दूत होते. पण ही गोष्ट त्या मुलाच्या लक्षात आली नव्हती. त्याने विचारले, तुमच्या राजाचे माझ्याकडे काय काम आहे? आमच्या राजाला एक फार महत्त्वाचे काम करायचे आहे. ते काम फक्त तुम्हीच करू शकता, म्हणून ते काम तुमच्याकडूनच राजाला करून घ्यायचे आहे. राजाने तुम्हाला बोलावून आणण्यासाठी आम्हाला पाठवले आहे. तो मुलगा म्हणाला, माझे वडील शेतावर गेले आहेत व अंधार पडण्याच्या सुमारास ते परत येतील. तुम्ही त्यांना घेऊन जा. असे आहे काय? ती काळी कभिन्न माणसे म्हणाली. असे करा, उद्या तुम्ही दोघेही बंदरावर या. तिथे एक नाव असेल, त्या नावेत बसून तुम्ही दोघे या. असे सांगून ते तिघे निघून गेले. घरी आल्यावर मुलाने राजाचा निरोप त्यांना कळवला. म्हणाला, बाबा, आज समुद्री राजाकडून तिघेजण आले होते. त्या राजाला आपल्याकडून काही काम करून घ्यायचे आहे. जर आपण ते काम केले तर आपल्याला पुष्कळ मोठे बक्षीस मिळणार आहे. राजाचे चिन्ह काही होते का त्याच्याजवळ? शेतकऱ्याने विचारले. तसे काही त्याने आणले नाही, तो म्हणाला. दूत म्हणाले, आमची नाव बंदरात आहे. उद्या सकाळपर्यंत आलात तर आम्ही येऊन घेऊन जाऊ तुम्हाला. वडील म्हणाले, बंदरापर्यंत मी पायी जाऊ? ते अंतर कमी झाले तरच मी येऊ शकेन. असे म्हणून त्याचे वडील झोपी गेले. मुलाने ही गोष्ट आपल्या बायकोला सांगितली आणि म्हणाला, समुद्राच्या राजाने आम्हाला बोलावले आहे, परंतु जोपर्यंत बंदरापर्यंतचे अंतर कमी होणार नाही तोपर्यंत बाबा येणार नाहीत. एवढेच ना? मग त्यात काय एवढे मोठे? सगळी वाट संपेपर्यंत तुम्ही बाबांना गोष्ट सांगत राहा, असे बायकोने सांगितले. बायकोचे म्हणणे त्याला पटले. दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्यावर वडिलांना उठवून म्हणाला, बाबा उठा लवकर. तुम्ही म्हणाला होतात ना की रस्ता कमी केला तर येईन म्हणून. चला, मी कमी करतो वाट. दोघे बापले बंदराकडे निघाले. वाटेत मुलगा सारखा बापाला गोष्टी सांगत चालला होता. शेवटी सूर्योदयाच्या वेळी ते दोघे बंदरावर पोचले. तिथे ते तिघे राक्षस आणि एक मोठी नाव त्यांच्या दृष्टीस पडली. ती पाहून शेतकरी म्हणाला, ही कसली होडी? राक्षसी होडी दिसते आहे ही. आमच्या राजाजवळ जितक्या नावं आहेत त्यात ही जलद चालणारी नाव आहे, म्हणून आम्ही ही होडी आणली आहे, असे ती काळी माणसे म्हणाली. ते दोघे बापलेक त्या नावेत बसून थोड्याच वेळात एका बेटावर आले. त्या बेटावर कुठे काही झाडपाला दृष्टीस पडत नव्हता. सारा प्रदेश अगदी रुक्ष होता. तिथे उतरल्यावर त्या बापलेकाला कळले की ते बेट राक्षसांचे आहे. त्या राक्षसांनी त्या दोघांना आपल्या राजासमोर उभे केले. त्याला पाहताच दोघांची बोबडी वळल्यासारखे झाले, कारण तो राजा आपल्या दूतांपेक्षा जास्त काळा आणि कुरूप होता. तुम्ही आम्हाला इतक्या दूर कशाला बोलावले आहे? असे शेतकऱ्याने विचारले. काही विशेष नाही, आमच्याकडे फार मोठे भांडे आहे. त्याच्या बुडापाशी विस्तव घालण्यासाठी तुम्हाला बोलावून आणले आहे. आमच्या लोकांना ते जमत नाही. जर का तुमच्याकडून हे काम झाले तर आम्ही तुम्हाला मोठे बक्षीस देऊ, आणि जर काम नाही झाले तर तुम्ही जिवंत परत जाऊ शकणार नाही, असे राजाने सांगितले. आधी ते भांडे तरी पाहू द्या, मग काय करायचे ते पाहू, शेतकरी म्हणाला. राक्षस त्यांना एका खोलीत घेऊन गेला. तिथे मध्यभागी एक मोठे तांब्याचे भांडे ठेवलेले होते. शेतकऱ्याने ते दुरून पाहिले. नंतर राक्षसांना बाहेर पाठवून देऊन खोलीला आतून कडी लावून घेतली. मग सावकाश त्या दोघांनी चारी बाजूंनी हिंडून ते भांडे पाहिले. ते भांडे शेतकऱ्याला ओळखीचे वाटले. तो मुलाला म्हणाला, तुला या भांड्याविषयी काही माहिती आहे का? हे अक्षय पात्र आहे. हे पूर्वी आपल्या राजाकडे होते. सध्याचा जो राजा आहे ना, त्याचे पणजोबा यात भात शिजवून जे कोणी येतील त्यांना जीव घालत असत. तोच हंडा या राक्षसांनी चोरून आणला आहे. पण बाबा, आपण इथून सुटणार कसे? मुलाने विचारले. ते सर्व मी पाहतो.
काढतो काहीतरी मार्ग शोधून. शेतकऱ्याने दार उघडले आणि राक्षसांना बोलावले. ते राक्षस मोठे घाईने आले. त्याने विचारले की विस्तव घातला का? शेतकरी म्हणाला, विस्तव घालण्यासाठी काही लाकूड फाटा पाहिजे की नाही? याला चिंचेची, पिंपळाची, लिंबाची, बाभळीची लाकडे अशी 9 तऱ्हेची लाकडे पाहिजेत. त्याशिवाय गारगोट्या कापूस, वाळलेल्या काटक्या हे सर्व सामान आणून द्या, म्हणजे पेटवतो चूल. राक्षस शेतकऱ्याचा निरोप घेऊन राजाकडे गेले. त्याला निरोप सांगितला. राजा एकदम ओरडत म्हणाला, तुम्हाला माहीत नाही का आमच्या बेटावर साधे गवतसुद्धा उगवत नाही, मग कुठून आणणार एवढी लाकडे? आमच्या देशात आहेत ना एवढी लाकडे. आपल्या 2 दूतांना पाठवा आणि मागवून घ्या आमच्या सुनेकडून. बरोबर आपल्या मुलांना पाठवून द्या, नाहीतर तिचा विश्वास बसणार नाही. शेतकरी म्हणाला, जोपर्यंत लाकडे येणार नाही तोपर्यंत तुम्ही दोघे ह्याच खोलीत बसून राहा. असे सांगून राक्षसांच्या राजाने त्या दोघांना हंड्याच्या खोलीत बसवून घेऊन खोली बंद करून घेतली. शेतकऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्याने आपल्या 2 मुलांना नावड्याबरोबर शेतकऱ्यांच्या घरी पाठवून दिले. तिथे पोहोचल्यावर राक्षसाची मुले शेतकऱ्याच्या सुनेला म्हणाली, आम्ही राक्षस राजाची मुले आहोत. तुझा सासरा व नवरा आमच्या देशात आहेत. त्यांनी आम्हाला चिंचेची, आंब्याची, पिंपळाची, बेलाची लाकडे तिच्याकडून मागून आणाव्यास सांगितले आहे. राक्षसाचे हे बोलणे ऐकून तिला काहीतरी घोटाळा असल्याचे कळले. ती राक्षसांच्या मुलाला म्हणाली, तुम्हाला पाहिजे असलेले सर्व साहित्य त्या खोलीत आहे. तिथून काय काय ते घेऊन जाता येईल ते घेऊन जा. असे सांगून तिने एका अंधार कोठडीकडे बोट दाखवले. दोघे राक्षसपुत्र आत शिरताच त्यांनी दार बाहेरून बंद करून कुलूप लावून घेतले. नंतर ती राक्षसांना म्हणाली, तुमचे राजपुत्र त्या खोलीत आहेत, परंतु त्या खोलीची किल्ली काही केल्या सापडत नाही. आमच्या घरवाल्यांनी किल्ली दिली म्हणजे ती दार उघडेल. जोपर्यंत किल्ली येत नाही तोपर्यंत काहीही करणे शक्य नाही. जा, आपल्या राजाला जाऊन सांगा. राक्षस आपल्या राजाकडे गेले व सुनेने सांगितल्याप्रमाणे त्यांना सांगितले. राक्षस राजा कावरा-बावरा झाला. त्याचे आपल्या मुलांवर अतिशय प्रेम होते. त्याने शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलाला सोडून दिले व घरी जाण्यास सांगितले. असे कसे जाऊ आम्ही? आम्ही काम करून बक्षीस घेऊनच जाणार. आम्हाला घरी जायची काही घाई नाही, शेतकरी म्हणाला. राक्षस राजाने त्यांना बक्षीस म्हणून 2 सोन्याच्या विटा दिल्या व एका नावेत बसवून घरी पाठवून दिले व त्याच नावेतून आपल्या मुलांना परत येण्यास सांगितले. घरी आल्यावर त्यांनी राक्षसपुत्रांना त्यांच्या घरी पाठवून दिले. अशा प्रकारे हुशार सुनेमुळे शेतकऱ्याचे आणि तिच्या नवऱ्याचे प्राण वाचले. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.